कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाव, नवीन युनिफॉर्म। ए चल, शाळेमध्ये जायला उशीर नको व्हायला। पहिला दिवस आहे की नाही तुझा शाळेचा? मी काय म्हणते, ऐकतोस ना? हा। आणि टीचरने जो काही अभ्यास दिलाय तो अभ्यास व्यवस्थित करायचा। काही प्रश्न पडले टीचरला व्यवस्थित प्रश्न विचारायचे। आई, मी बोलणार रेडी झालो ना की आजी आजोबांना फोटो पाठवायचा। हा, ओके। बनी, नवीन शाळा असणार आहेत, नवीन मुलं असतील, थोडी वेगळी मुलं असतील बाळा। वेगळी मुलं म्हणजे? ये बस। आधीच्या शाळेमध्ये सगळे आपल्यासारखेच होते, पण इथे इथे मोठ्या मोठ्या घरातून मुलं आलेली असतील। म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की तू टेन्शन नको घेऊस, कसलीच काळजी नको करूस। मला माहितीये बनी की नवीन मित्रमैत्रिणी बनवायला वेळ लागतो, पण तू शांत शांत नको राहूस। जर तिथे तुझ्याशी कोणी बोललं नाही तर तू स्वतःहून बोल त्यांच्याशी। तिकडे ऑलरेडी सगळ्यांचे मित्रमैत्रिणी असतील ना, तुझ्याशी स्वतःहून कोणी बोलायला बघणार नाही। हो, मी बोलेन त्यांच्याशी, पण चिनू आणि माझ्या बहिणी आहेत ना, तर मी रिसेस मध्ये त्यांच्याकडेच जाईन डब्बा खायला। माझ्या बहिणी कशासाठी आहेत? आई, तू येशील ना मला सोडायला? आधीच्या शाळेत कशी सोडायला यायची तशी। आजकाल तुला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो। काल तुला झोपताना मी स्वतःलाच पापारला आणि झोपलो। पण पहिल्या दिवशी मला एकट्याला नाही द्यायचंय शाळेत। बाळा, मी रोज येत जाईन तुला सोडायला, जशी आधी यायची ना एकदम तसंच। सॉरी बनी, माझ्या घरामध्ये मला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोय ना, म्हणून तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय माझं। पण तुला खरं सांगू, तू माझ्यासोबत आहेस ना या घरात, तर इथे राहणं मला खूप सोपं होतंय माहितीये। अगं काय, स्वतःची तयारी करणं, स्वतःचे केस विंचरणं हे काय त्याला जमणार नाहीये का? ते चिनू मनूची तयारी करताना नाके नऊ येतात आमच्या। जा तिकडे त्यांना तयार कर, जा। बनी करेल त्याचा तो। काय रे, आई, तू जा, तू त्यांची तयारी कर, मी माझी तयारी करतो। पण तू मला शाळेत सोडायला विसरू नकोस हा। आणि त्याला काही लागलं तर माझं लक्ष आहे ना, मी बघे ना काय करायचं ते। तू जा, उशीर होईल नाही तर जा। काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? अरे असं नाही, म्हणजे मी म्हणत होते की घरात एवढी सगळी कामं असताना तू कशाला सोडायला चालली आहेस शाळेमध्ये मुलांना? आकाश जातोय ना, असं मी तिला म्हणत होते। एवढंच ना? अगं मग ते आल्यावर करतील की काम?
आणि तसंही लग्नाआधी कामं व्हायचीच ना ह्या घरी. थोडं टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं ठीक आहे. मनी चल बरं, उशीर होईल. चला चला चल चल. बघितलंस ना वहिनी, लग्नाच्या आधीपासून मी तुला सांगत होते पण तुला खरं नव्हतं वाटत. पण आत्ता बघितलंस ना, छोट्या छोट्या गोष्टीवरून आकाश बायकोची बाजू घेतोय. मला सांग, आजपर्यंत आकाशनी तुझं बोलणं कधी टाळलं होतं का? टाळलं होतं नाही ना. पण आता टाळतोय बायकोसाठी. वहिनी, मला आता भीती वाटायला लागली आहे ग. म्हणजे ही मुलगी तुला तुझ्याच घरात परक करते की काय? मला भीती वाटते. हे सगळं त्या बनीमुळे होत आहे. वसुंधरा सतत बनीच्या मागे, आकाश सतत वसुंधराच्या मागे. लवकरात लवकर या कार्ट्याला घराच्या बाहेर हाकलवलं पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे माणसं. हो, काहीतरी करायला पाहिजे. ते थँक्यू. थँक्यू, मला तुमच्यामुळे बनीला शाळेत सोडायला येता आलं. मला माहिती आहे आईंना फार आवडलं नव्हतं ते, पण मी मुद्दाम नाही केला हो. म्हणजे मी रोजच बनीला स्कूटीवरून सोडायला जायचे आणि मग तिथून नर्सरीला जायचे. ही तर सवयच आहे त्यालाही आणि मलाही. म्हणजे मला माहित होतं की लग्नानंतर थोडं काही गोष्टी बदलणार आहेत, रुटीन बदलणार आहे. पण मी बनीसाठी फार काही बदलू नये याचा प्रयत्न करते. थँक्यू, तुम्ही मला सपोर्ट केला. तिकडे सरक ना, किती जागा घेतोयस? तिकडे सरक. आम्हाला इथे जागा नव्हते. तुझी बॅग तिकडे ठेव. चिनू काय चाललंय तुमचं? हा, इतकी जागा लागते तुम्हाला? नीट बसा गपचूप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.